Brought to you by V-Guard. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महाराष्ट्र प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज ठाकरेंची आज महायुतीसाठी ठाण्यामध्ये जाहीर सभा होते. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंसाठी राज ठाकरे यांची सभा होते. सेनेतून बाहेर पडल्यावर राज ठाकरे पहिल्यांदा आनंद आश्रमात जाणार आहेत. महायुतीला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे यांचे खूप आभार मानतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या सभेसाठी सगळेजण उत्सुक असल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. तर मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर पडली अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तर राऊत महान व्यक्तिमत्व, त्यांच्यावर मी बोलणार नाही असं राजू पाटील यांनी म्हटलं. राज ठाकरे साहेबांना पण धन्यवाद देतो की त्यांनी देखील मोदी साहेबांच्या विकासाला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला पाठिंबा दिला आणि ते स्वतः प्रचारात उतरले. त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, त्यामुळे मोठं समर्थन महायुतीत वाढलेलं आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. त्यामुळे तो त्यांचंही मार्गदर्शन या संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांना अतिशय फायद्याचं ठरेल. मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की राजसाहेब जे आहेत हे आज खारेगावमध्ये आहेत, कल्याण लोकसभेमध्ये आहेत. ते कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी जे आहे हे सभा घेणार आहेत. सगळे आम्ही उत्साही आहोत, उत्सुक आहोत. सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत, जनता उत्सुक आहे की राजसाहेब जे आहे संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे, ते काय म्हणणार आहे, काय मार्गदर्शन करणार आहे आणि त्याची तयारी देखील जोरात चालू आहे. हे जे ठाकरे आहेत त्यांच्यावर जे जात आहेत, त्यांनी गेल्या काल 2 महिन्यापर्यंत त्यांची भूमिका होती की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका. हे गद्दार आहेत महाराष्ट्राचे, हे महाराष्ट्राचे गद्दार आहेत, महाराष्ट्राचे बेईमान आहेत. मोदी आणि शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका अशा गर्जना करणारे उद्या त्याच मोदी आणि शहांच्या मांडीला मांडी लावून बसताना महाराष्ट्र पाहेल. याच्यामुळे त्यांनी जी गुलामांची एक फौज निर्माण केली आहे मोदींनी, लाचारांची, त्यात अजून एक भर पडेल. बाकी काय आहे. मान्य राजसाहेब हे बाळासाहेबांचे प्रतिरूप आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा मान्य राजसाहेबच चालवत आहेत, हे तुम्हाला सध्या दिसत आहे. इतर लोक कोणाच्या मागे फरफटत गेले ते त्या लोकांना दिसत आहे. त्यामुळे त्यांची एक इच्छा होती की ठाकरे नाव हा हिंदुत्वासोबत असला पाहिजे, आमच्या सोबत असला पाहिजे, आम्ही त्यांच्या सोबत असलो पाहिजे. आणि आज ती इच्छा पूर्ण होताना त्यांना दिसत आहे, त्यामुळे ते आनंदात आहेत. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आमचे मूळ विचार जे आहेत सगळ्यांचे हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत. स्वर्गीय साहेबांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं, आम्हाला हिंदुत्वाचे जे विचार दिले, तेच विचार माननीय राज ठाकरे साहेबांचे आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना उत्सुकता आहे. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर माननीय राज ठाकरे साहेब ठाण्यामध्ये येत आहेत, जाहीर सभेला, महायुतीच्या जाहीर सभेला संबोधित करतायत. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं रूपच त्यांच्या विचारातनं राज ठाकरे साहेबांच्या आम्हाला ऐकायला मिळेल. तर टीका टिप्पणी बघायला मिळत आहेत, राजकीय प्रतिक्रिया बघायला मिळते. या सभेपूर्वी श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची संयुक्त सभा आहे ठाण्यात. महायुतीसाठी राज ठाकरे यांची ठाण्यातली सभा आहे. या सभेचं आणखी एक वैशिष्ट्य आणि राज ठाकरेंच्या दौऱ्याचं एक खास वैशिष्ट्य सांगायचं ते म्हणजे
आनंद दिघे यांचा जो आनंद आश्रम आहे त्याला सुद्धा शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा भेट देत आहेत। सभेआधी राज ठाकरे आनंद आश्रमात जाणार आहेत, आनंद दिघेंच्या स्मृतींना ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे या सभेतून संबोधित करतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आपले प्रतिनिधी नंदकिशोर आता आपल्यासोबत आहे। नंदकिशोर, काय वातावरण तयारी बघायला मिळते या सभेची? पाहायला गेलं तर राज ठाकरे यांच्या महायुतीसाठी आतापर्यंत 2 सभा झालेल्या होत्या। एक तर कणकवलीमध्ये झाली होती आणि दुसरी पुण्यामध्ये झालेली होती आणि या दोन्ही सभा जर पाहायला गेला तर या दोन्ही सभा या भाजपसाठी केलेल्या होत्या आणि पहिल्यांदाच आज राज ठाकरे हे आता शिवसेनेसाठी म्हणजे धनुष्यबाणासाठी प्रचार करणार आहेत। तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। समोर आपण बघतोय शिवसेनेचा मोठा जो डेस्क आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि तिथूनच थोड्याच वेळात राजगर्जना आहे ती संपूर्ण ठाणेकरांना आणि मनसैनिकांना ऐकायला मिळणार आहे। त्या अगोदर जर आपण पाहायला गेलं तर मनसेचे जे प्रमुख नेते आहेत ते आता सभेस्थळी पाहणी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोर आपण बघतोय बाळा नांदगावकर आहेत, अविनाश अभ्यंकर असतील, नितीन सरदेसाई, श्री सावंत असतील, या संपूर्ण जे बडे नेते आहेत ते आता या संपूर्ण सभेस्थळीची पाहणी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। संपूर्ण खुर्च्यांच्या ज्या मांडण्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण जी वातावरण निर्मिती जी करावी लागते ते या संपूर्ण परिसरात वातावरण निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर युतीचे संपूर्ण जे पक्ष आहेत भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी आणि या तिन्ही नेत्यांचे जे फोटो बॅनर आहेत ते या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मनसैनिक असू दे किंवा तिन्ही पक्षाचे जे आता कार्यकर्ते आणि ठाणेकर आता सभेस्थळी यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या अगोदर सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर आनंद आश्रमात सुद्धा राज ठाकरे जातील आणि शिवसेनेच्या त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी उपस्थित होतील। धन्यवाद नंदकिशोर या माहितीबद्दल। सन्मान्य राजसाहेबांनी जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा ही ठाण्यातली पहिली सभा असेल, परंतु आता ही तिसरी सभा आहे। ह्याच्या आधी सन्मान्य नारायण राणेंकरता आणि पुण्यामध्ये परवा सभा झाली आणि फक्त महाराष्ट्रात किंवा ठाण्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये आज राजसाहेब काय बोलणार याची उत्कंठा आहे, आम्हालाही आहे। आणि नक्कीच राजसाहेब ठाकरे जेव्हा इथे उभं राहून बोलतील तेव्हा नक्कीच या देशाला नवीन दिशा देणारं असं त्यांचं भाषण आहे। तर विरोधकांकडून घटना बदलाचा अपप्रचार सुरू आहे, म्हणूनच 400 पारचा नारा टाळला जातोय। अब की बार 400 पार नाऱ्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय। भाजप आता 400 पारच्या नाऱ्याचा उल्लेख टाळत आहे का, यावर फडणवीस यांनी उत्तर दिलंय। दैनिक सकाळला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी उत्तर दिलंय। तर ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। ठाकरेंना जनहितापेक्षा पद महत्वाचं वाटत असावं असं वाटतं, असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलेलं आहे। ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। 1999च्या निवडणूक निकालानंतर ठाकरेंचं नाव सीएम पदासाठी पुढे येईना। नाव पुढे येत नव्हतं म्हणून ठाकरेंनी अपक्ष आमदाराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। ठाकरेंनी राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली। ठाकरेंना जनहितापेक्षाही पद महत्वाचं वाटत असावं असं वाटतं। लोकसभेला 30 जागा लढाव्यात असा आमचा आग्रह होता। लोकसभेला जास्त जागा लढण्याची शिंदे गटाचीही इच्छा होती। आमच्या जागा वाढल्यात, आता आम्ही प्रत्येक उमेदवाराला मदत करतोय। अजितदादा मोदींच्या विकास कामाला पाठिंबा देण्यासाठी आमदारांना घेऊन सोबत आलेत। आरोपांमुळे अजितदादा आमच्या सोबत आले नाहीत, त्यांच्यावर दोषसिद्धही झालेले नाहीत। भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती, त्या भूमिकेतून ती योग्य होती। बारामतीच्या लढाईत दादांना कुटुंबानं एकटं पाडलं, ते अभिमन्यूसारखे एकटे लढले। आमच्या लोकांना अजित पवारांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं। राज ठाकरेंना लोकसभेला जागा देऊ शकलो नाही, कारण आम्ही तिघ पक्ष एकत्र होतो। आता केवळ 48 जागा आहेत, त्यामुळे मनसेबाबत आता विधानसभेत बघू। देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेऊ नका। नारायण राणे मुख्यमंत्री होते, ते निवडणूक हारले। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हारले मुख्यमंत्री असताना,
हे फडणवीसना माहीत नाहीये. अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणातलं, अत्यंत कच्चं मडकं. कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांना ही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही. वापर पेशंट मरतात टेबलावरच, पेशंट मरतात टेबलावर. त्या प्रकारचे फडणवीस आहेत. एखाद्या दलालांच्या तोंडी अशी वाक्य ना त्याला शोभा देत नाही. सुपारी बहादर लोकांनी राजकारणावर बोलू नये. एक देवेंद्र फडणवीसला या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही स्थान आहे ते तुमच्यासारख्या बिंडोक माणसाला कळायचं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्या पद्धतीने पक्षाची मजबूती कशी करतायत हे अख्खं उभा महाराष्ट्र पाहतोय. आणि पक्षाची इज्जत तुम्ही कसे घालवतायत हा सुद्धा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. म्हणून इज्जत वाढवणारा माणूस एकीकडं आणि इज्जत घालवणारा माणूस एकीकडं. तर राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईशी गद्दारी केलीत उद्धव ठाकरे यांनी असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केलाय. तर मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा वाटा होता, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात, तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे संशी. अच्छा, मग त्याचं फुल फॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. ते त्याचंच तर राग जनतेला आलाय. म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला, शिवसेनेशी हरामखोरपणा केला, गद्दारी केली, म्हणजे राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच, आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार. ही माझ्या छातीवरती मशाल आहे, जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात. कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेलं विश्वासघात. कारण बघा तुम्ही 14 आणि 19ला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते. आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केलीत, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. कारण एक तर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच, हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच. उद्धव ठाकरे मुलाखत देतात आणि संजय राऊत हे मुलाखत घेतात. काळू बाळूचा तमाशाच आहे. मला असं वाटतं की ह्या ज्या मुलाखती असतात ना, या पेरून तयार केलेल्या, जनतेसमोर उत्तर देणाऱ्या मुलाखती नाहीये. संपादकाने किंवा मीडियाच्या प्रतिनिधीने खुल्याम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाहीये. आहे ना, फार गाजला होता काळू बाळूचा तमाशा. ही संस्कृती आहे. काळू बाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काळू बाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती. लोकांना जागा केलं होतं. हे बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही. म्हणून त्यांना काळू बाळू कोणी माहीत नाहीत. अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला. हा तमाशा जरी असला बरं का, तरी या तमाशात जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली. Brought to you by V-Guard.